ठीक आहे. आता एक काम करायचंय, सगळ्यांनी जुनं वर्कबुक आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, पेज नंबर 56 काढायचा. पेज नंबर 57. हा, पेज नंबर 57 काढा. फक्त नंबर बदललाय, बाकी काही नाही झालं. हा, नाव जे फक्त ऍड झालेलं आहे ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड म्हणून. पेज नंबर 57 दिसतंय, त्याच्यावर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 दिसतंय का? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 पार्ट 4 दिसतंय का? ठीक आहे. हा, त्यालाच ऑर करून ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड असं नाव लिहा. ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. ठीक आहे. आणि ज्यांनी वर्कबुक आणले आतापर्यंत घेतलेले नाही तर त्यांनी घ्यायचे. आता आज शिल्लक नाहीये, उद्याच्याला येते ते, त्यावेळेस इथून घ्या. कारण लिहिल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश येणार नाही आणि इंग्लिश पाहिजे तितकी सोपी पण नाही. ठीक आहे. आणि तुम्ही पहिल्यांदाच, काही जण पहिल्यांदाच अभ्यास करतात इंग्लिशचा, तर त्यांनी थोडंसं जास्त जरा हे करायचं, थोडंसं जास्त अभ्यास करावा लागणार आहे बरं का. जे पहिल्यांदाच हे करत येतं इंग्लिश, ते तुम्ही जर लय हलक्या फुलक्यामध्ये घेतलं तर मग काय उपयोग नाही व्हायचा. ठीक आहे. टाकलं नाव आता तुम्ही. बरं, आता बघा, जुनं वर्कबुकवाले पेज नंबर 57 आणि नवीन वर्कबुकवाले जे येतं त्यांच्यामध्ये सिरियलीज दिलेले, त्यांना काय अडचण नाहीये. आता ऑनलाईन वाले पण होतं, त्यांनी वर्कबुक काढायचं मस्तपैकी आणि रेड पेन हातामध्ये ठेवायचा. जेवण करत बघत असले तर आधी जेवण नंतर करा, जेवण करता करता बघू नका. ठीक आहे. मग आता बघा, आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 किंवा ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड हा बघायचा आहे. एकदम सोपा टॉपिक आहे हा, अजिबात अवघड टॉपिक नाही. मग आता ह्याच्यामध्ये नेमकं काय ते आपल्याला शिकायचं आहे का नाही. ठीक आहे, सुरू करायचं का मग. नारी शक्ती. हा, कसं सप्पे भारी नारी हमारी, असं डायलॉग आहे पिक्चर मध्ये. आता तुमचे कॅमेरे चांगले व्यवस्थित ठेवायचे, तर तुम्हाला काय काय दिसतंय तेवढं फक्त बघायचंय. आता वहीमध्ये लक्ष नको, कुठंच लक्ष नको, फक्त इकडे लक्ष द्या. बघा, आता इथं काय दिसतंय तुम्हाला, पहिलं सेंटेन्स दिसतंय, संस्कृत ॲज वेल ॲज अरेबिक टीच दिअर असं दिसतंय, राज्यसेवा 2023 ला. त्यानंतर द चेअरमन. ओके, असे सेंटेन्स येतं जवळजवळ 22-23 सेंटेन्स आहेत याच्यामध्ये, पण 18 सेंटेन्स येतं. ओके, तुमच्या वर्कबुक मध्ये जास्त असतील तर काय अडचण नाही. बघा, आता इथं काय पहिलं सेंटेन्स आहे, संस्कृत ॲज वेल ॲज अरेबिक टीच दिअर. ओके, मग आता मी काय करणार आहे, माझ्या मनाने काही शब्दांना काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. ठीक आहे, म्हणजे चौकोन करतो किंवा आयत तयार होईल. मग मी इथं काय याला हे करतोय, तर हे ॲज वेल ॲज याला चौकोन केला कन्सिडर करू. ठीक आहे, ते आयत आहे पण चौकोन म्हणतो मी. ते आयत म्हणण्यापेक्षा चौकोन म्हणायचं सोपं जातं. त्यानंतर इथं द चेअरमन अलॉंग विथ याला मी ब्लॉक केलं. त्यानंतर जॉन रॅदर दॅन याला मी असं ब्लॉक केलं. त्यानंतर द हाऊस विथ याला मी ब्लॉक केलं. ठीक आहे. त्यानंतर इथं काय आहे, आय ॲज वेल ॲज याला मी ब्लॉक केलं. द मिनिस्टर अकंपनीड बाय याला मी ब्लॉक केलं. त्यानंतर काय आहे, शीला ॲज वेल ॲज लीला याला मी ब्लॉक केलं. इथं अनलाईक याला मी ब्लॉक केले. इथं पण अनलाईकला ब्लॉक केलं. इथं पण काय याला अनलाईक, आणि इथं पण कशाला ब्लॉक केले, अनलाईकला. आता द मिनिस्टर अकंपनीड बाय हिज ऑफिसर्स इज व्हिजिटिंग द टाउन टुमॉरो. इथं पण मी काय याला ब्लॉक केलं, अकंपनीड बायला ब्लॉक केले. इथं काय याला ब्लॉक केले, विथला ब्लॉक केले. इथं बोथ द मिनिस्टर अकंपनीड बाय, हे अकंपनीड बायला मी ब्लॉक केले. इथं अँड नॉटला मी ब्लॉक केलेलं आहे. ठीक आहे. इथं द प्रोजेक्ट इन ॲडिशन टू, इथं इन ॲडिशन टू याला मी ब्लॉक केले. द कंपनी गव्हर्न बाय, ह्या गव्हर्न बाय याला मी ब्लॉक केलेले. द सायंटिस्ट टुगेदर विथ याला मी ब्लॉक केले. द प्रेसिडेंट बिसाइड्स, या बिसाइड्सला मी ब्लॉक केले. इथं द मदर लाईक याला मी ब्लॉक केले. आणि कॅरेक्टर अँड नॉट एवढ्याला मी ब्लॉक केले. मला वाटते संपले. आता तुमच्या वर्कबुकमध्ये जे आदाच येतं ते नंतर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. मग आता बघा, आपलं हेडिंग काय आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 4 किंवा याला म्हणले ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. आता ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड म्हणजे काय बरं, जर का आपला सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर, बरोबर, आणि सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण प्लुरल, बरोबर. मग आता त्याला आपण म्हणायचं ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड.
आता मी काही शब्दांना असं आयत काढला होता आणि त्याच्यामध्ये ब्लॉक केलेलं आहे. मग आता कोणकोणते शब्द होते ते आपल्याला आठवून लिहायचे. तर बघा, पहिल्यांदा कोणकोणतं होतं? ॲज वेल ॲज, त्यानंतर होतं विथ आहे, त्यानंतर अलॉंग विथ आहे, त्यानंतर टुगेदर विथ आहे, टुगेदर विथ आहे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? त्यानंतर अकंपनीड बाय, अकंपनीड बाय, त्यानंतर गव्हर्न बाय, गव्हर्न बाय, त्यानंतर कंट्रोल्ड बाय, कंट्रोल्ड बाय, त्यानंतर कोणतं आहे? त्यानंतर बिसाइड्स, हा लाईक, त्यानंतर अनलाईक, त्यानंतर रॅदर दॅन, रॅदर दॅन, त्यानंतर इथं लिहतात आपण त्यानंतर काय आहे? अँड नॉट, इन ॲडिशन टू, झाले असतील मला वाटतं एवढेच. हा, टुगेदर विथ झालं. ठीक आहे. ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, बिसाइड्स, लाईक, अनलाईक, रॅदर दॅन, अँड नॉट आणि इन ॲडिशन टू. ओके, एवढे. तर आता यांना मी फक्त काय केलंय? इथं लिहिलेलं आहे. मग आता परत थोडंसं ऑब्झर्व करायचंय तुम्हाला. आता हे जे शब्द तर यांना मी ब्लॉक केले, याच्या अगोदर बघा बरं काय दिसतंय तुम्हाला? इथं ॲज वेल ॲज आलेलं आहे. ठीक आहे. हे सगळे काय येतं? कंजंक्शन येतं. काय येतं? कंजंक्शन. आता कंजंक्शन काय असतं याचं टेन्शन घेऊ नका. जे दोन सेंटेन्स किंवा दोन वर्डला जोडते त्याला कंजंक्शन म्हणायचं. नका कळा ना, इकडे लक्षात ठेवा. हे फक्त कंजंक्शन आहेत. आता इथं बघा, ह्याच्या अगोदर हे संस्कृत आणि अरेबिक हे काय आहे बरं? हा, नाऊन येतं. ठीक आहे. अजून काय येतं? काय येतं? सब्जेक्ट येतं. काय येतं? सब्जेक्ट. कशामुळे सब्जेक्ट येतं? अरे ते सेंटेन्सच्या सुरुवातीला आले ना. आपण काय शिकलो होतो? जे सेंटेन्सच्या सुरुवातीला येतं त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? सब्जेक्ट. मग आता हे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलंय का नाही? आलंय का? का नाही आलं? आलंय ना. मग आता हे सेंटेन्सच्या सुरुवातीला आले तर ह्यांना आपण काय म्हणणार? काय म्हणणार? सब्जेक्ट. मग आता इथं बघा, संस्कृत पण सब्जेक्ट आहे आणि अरेबिक पण सब्जेक्ट आहे का नाही? मग किती सब्जेक्ट आलेत? 2 आलेत ना. मग आता आपण 1 नंबरचा जो आहे त्याला काय म्हणू? फर्स्ट सब्जेक्ट. आणि 2 नंबरच्याला काय म्हणू? सेकंड सब्जेक्ट. मग आपल्याला लिहावं लागणार आहे ह्याला. मग इथं मी संस्कृत हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. ओके. इथं अरेबिक हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर का? इथं द चेअरमन माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. हा मेंबर्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं जॉन हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. द ऑदर्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं द हाऊस हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. आणि इट्स कॉन्टेंट्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. इथं आय माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. दे माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं द मिनिस्टर माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. हिज ऑफिसर्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. इथं शीला हा काय आहे माझा? फर्स्ट सब्जेक्ट आहे. लीला हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. त्यानंतर इथं द कॅट माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. त्यानंतर डॉग्स माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. त्यानंतर इथं द कॅट हा आपला काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट. डॉग्स हा काय आहे आपला? सेकंड सब्जेक्ट. बरोबर. इथं द कॅट हा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आणि डॉग्स हा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. नक्की. आता इथं द मिनिस्टर हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आहे. द जनरल आणि इथं हिज ऑफिसर्स माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द जनरल हा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आहे. ऑल सोल्जर्स हा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. इथं बोथ द मिनिस्टर्स हा मिनिस्टर्स हा काय माझा? फर्स्ट सब्जेक्ट. आणि कलेक्टर हा काय माझा? सेकंड सब्जेक्ट. इथं पण मेघ हा माझा काय आहे? फर्स्ट सब्जेक्ट आणि हर फ्रेंड्स हा माझा काय आहे? सेकंड सब्जेक्ट. बरोबर.
इथं द प्रोजेक्ट माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट, द रिसर्च माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. त्यानंतर इथं द कंपनी हा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे, द सीईओ हा काय आहे आपला सेकंड सब्जेक्ट आहे. ओके. द सायंटिस्ट हा आपला काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे, हिज कलिग्स हा आपला काय आहे सेकंड सब्जेक्ट. त्यानंतर द प्रेसिडेंट हा काय आहे आपला फर्स्ट सब्जेक्ट, हिज ऍडवायझर्स हा आपला काय आहे सेकंड सब्जेक्ट. ठीक आहे. द मदर हा काय आपला फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हर डॉटर हा काय आपला सेकंड सब्जेक्ट. कॅरेक्टर हा काय आपला फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि लुक्स हा आपला काय आहे लुक्स हा काय आपला सेकंड सब्जेक्ट आहे. ठीक आहे. ओके. आता इकडे बघा काय लिहिलेले ऍज वेल ऍज विथ अलॉंग विथ हे शब्द लिहिले तर ह्यांच्या अगोदर कोण आलं सांगा आता कोण आला फर्स्ट सब्जेक्ट बरोबर आणि यांच्या नंतरून कोण आलाय सेकंड सब्जेक्ट आणि त्यानंतरून कोण आलेलं आहे आपलं वर्ब. कोण आलंय वर्ब. आता एकदम सिंपल काय आलंय तर बघा ऍज वेल ऍज विथ अलॉंग विथ टुगेदर विथ अकंपनीड बाय गव्हर्न बाय कंट्रोल बाय बिसाइड लाईक अनलाईक रॅदर दॅन अँड नॉट इन ऍडिशन टू हे जर का आले तर हे कधी येणार दोन सब्जेक्टच्या मध्ये. तर आपण काय करायचंय आपलं जे फर्स्ट सब्जेक्ट आहे की नाही या फर्स्ट सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचं. कुणानुसार घ्यायचं फर्स्ट सब्जेक्ट नुसार. मग इथं आपण काय म्हणणार फर्स्ट सब्जेक्ट नुसार. म्हणजे आपला फर्स्ट सब्जेक्ट जर का सिंग्युलर असेल तर वर्ब आपण कोणतं घ्यायचं सिंग्युलर घ्यायचं. जर फर्स्ट सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब कसं घ्यायचं प्लुरल. कळतंय का काय आलं की बघा हे ऍज वेल ऍज त्यानंतर विथ अलॉंग विथ टुगेदर विथ त्यानंतर कंट्रोल बाय गव्हर्न बाय बिसाइड्स लाईक अनलाईक रॅदर दॅन अँड नॉट आणि इन ऍडिशन टू हे जर का असले तर आपण कुणानुसार वर्ब घ्यायचं फर्स्ट सब्जेक्ट नुसार. बस एवढंच करायचंय. आता हे सिरियली लक्षात राहिले पाहिजेत आपल्या आहे का नाही. आता पहिलं ध्यानात ठेवायचं ऍज वेल ऍज दोन गँग आहेत आपल्याकडं. कितीदा दोन गँग. एक जी गँग आहे ती आपली गपचिप शांत आहे बिचारे गरीबवाणी राहते आहे का नाही. भांडणं जरी झाले तरी लयत लय हॉकी स्टिकने मारामारी करते बरोबर आहे. आणि दुसरी गँग जी आहे ती डायरेक्ट बंदुकीवाली आहे. मग आता हॉकी स्टिक वाली गँग जी आहे ती बंदुकवाली गँग दिसल्यावर डायरेक्ट लांबूनच बाय बाय करीन ना का नाही का जाईन हॉकी स्टिकने लढून. ते काय साऊथचा पिक्चर थोडी आहे तलवारीने बंदुकीच्या गोळ्या अशाही करायला. नाही ना. अरे शक्य आहे का नाही ना. मग आता इथं दोन गँग आहेत. ही आपली हॉकी स्टिक वाली कोणती विथ अलॉंग विथ टुगेदर विथ गँग आणि ती कुणाला बाय बाय करते ही बाय गँग. ही बघा तीन वाले बाय गँग. मग अकंपनीड बाय गव्हर्न बाय कंट्रोल बाय. मग आता काही लोकांना हे गँग जे येतात ते आवडत येतात काहींना नाही आवडत. मग लाईक अनलाईक ठीक आहे. आणि हे बाकीचे तीन ध्यानात ठेवायचे तुम्ही मग बिसाइड्स रॅदर दॅन अँड नॉट आणि इन ऍडिशन टू. राहते का लक्षात. कसं बघा पहिल्यांदा ऍज वेल ऍज त्यानंतर विथ गँग मध्ये तीनच कोणते तर विथ अलॉंग विथ टुगेदर विथ. त्यानंतर हे बाय बाय करणारी गँग कोणती गव्हर्न बाय कंट्रोल बाय अकंपनीड बाय. काहींना आवडतं काहींना नाही. मग लाईक अनलाईक. आणखीन काय आहे तर रॅदर दॅन बिसाइड्स आणि मग शेवटी काय आहे इन ऍडिशन टू अँड नॉट एक. राहीन का लक्षात राहीन का. मग संपलं. काय आहे आपलं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट पार्ट 4 काय आहे की जर का सेंटेन्स मध्ये किंवा जर दोन सब्जेक्टच्या मध्ये ऍज वेल ऍज आलं विथ आलं अलॉंग विथ आलं टुगेदर विथ आलं कंट्रोल बाय गव्हर्न बाय अकंपनीड बाय बिसाइड्स लाईक अनलाईक अँड नॉट इन ऍडिशन टू आलं तर आपण जे वर्ब आहे ते कुणानुसार यायचं फर्स्ट सब्जेक्ट नुसार. संपलं. मग आता बघा आपल्याला इथं फर्स्ट सब्जेक्ट संस्कृत आहे का नाही. आपलं लक्ष अरेबिक कडे पाहिजे का नाही. मग फर्स्ट सब्जेक्ट बघा संस्कृती हे संस्कृत कसा आहे सिंग्युलर आहे ना. अरे संस्कृत एकच भाषा आहे ना. मग एकच आहे सिंग्युलर आहे तर इथं वर्ब टीच हे काय आहे V1 बरोबर आहे का टीच बरोबर आहे का नाही. कारण V1 कसं असतं प्लुरल. इथं काय पाहिजे टीचेस काय पाहिजे टीचेस. कळतंय का अरे समजतंय का
आता दुसरं बघा, द चेअरमन म्हणल्यावर किती जण आले? एकच आला ना. मग हा सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब कसं घेणार आपण? सिंग्युलर. मग आर जमन का? काय पाहिजे तिथं? इज पाहिजे. काय पाहिजे? इज. मग इथं आपण बाणावरती काय लिहिणार? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं राहिलेलं हे पण काय लिहिणार? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे. आता इथं जॉन रॅदर दॅन द ऑदर्स आर गिल्टी. आता आपण कुणानुसार वर्ब ठरवणार? हा, जॉन म्हणल्यावर किती जण होतं? एक. मग हा सिंग्युलर आहे, तर इथं वर्ब आर बरोबर आहे का? नाही, इथं काय पाहिजे? इज पाहिजे. बरोबर. चलो आता इथं द हाऊस विथ इट्स कॉन्टेंट्स वर इन्शुअर्ड. मग आता इथं बघा, द हाऊस सिंग्युलर आहे का नाही? हा सिंग्युलर आहे, तर मग इथं वर पाहिजे का? काय पाहिजे? वॉज पाहिजे. काय पाहिजे? वॉज. ठीक आहे. आता इथं आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. आता इथं बघा, आय सिंग्युलर आहे का नाही? मग याच्या बरोबर एम आलाय. बरोबर आहे का नाही? अरे बरोबर आहे ना. हा, आय बरोबर कधी पण एमच येतं. म्हणजे हे सेंटेन्स आपलं काय होतं? कंबाईन C18 बरोबर होतं. इथे द मिनिस्टर. आता द मिनिस्टर म्हणल्यावर किती जण झाले? एकच झालं ना मिनिस्टर म्हणल्यावरती, आहे का नाही? आता हा काय आहे? सिंग्युलर आहे. बरोबर. मग वर्ब पण कसं पाहिजे? हा, मग इथं इज व्हिजिटिंग. बरोबर आहे का नाही? इज सिंग्युलर आहे ना आपलं. हा, मग हे पण सेंटेन्स कसं आहे? अरे बरोबर आहे का? चलो आता इथं शिला म्हणल्यावर किती जण झाले? एकच जण झाले ना. मग आता शिला एक सिंग्युलर आहे, मग इथं वर्ब पण कसं पाहिजे? हा, मग इथं काय येईन सांगा? कोण येणार आहे? वॉज. काय येणार आहे? वॉज. आता इथं आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ऍग्री करेक्टली विथ द वर्ब. आता एक साईज 17 ला विचारल्या सेंटेन्स काय आहे? द कॅट अनलाइक डॉग्स हॅज सॉफ्ट पॉज. पॉज म्हणजे काय? आपले पाय. मग आता इथं बघा, फर्स्ट सब्जेक्ट आपला काय आहे? कॅट. कॅट म्हणल्यावर किती मांजर झाल्या? एकच झाली ना. मग हे काय आहे? सिंग्युलर आहे ना. मग इथं वर पण कसं पाहिजे? मग हॅज जमन का? हा, जमन ना. इथं हॅज जमतंय ना. म्हणजे हे पहिलं सेंटेन्स आपलं काय आहे? बरोबर. चलो दुसरा आता, द कॅट फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हे सिंग्युलर आहे. मग इथं हॅव दिलंय. हॅव जमन का? नाही, इथं हॅवच्या जागेवर काय पाहिजे होतं? हॅज. म्हणून हे काय आहे? चुकीचं. ओके. आता इथं बघा, द कॅट फर्स्ट सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे ना. आणि इथं बघा, इज हॅव्हिंग सॉफ्ट पॉज दिलेलं आहे. बरोबर. पण आता हे सिंग्युलर दिलेलं आहे, पण हे जे सेंटेन्स आहे ना ते चुकीचं आहे. का? ते तुम्हाला सांगतो. नाही, हॅव्हिंगचं आहे बरोबर, पण ते सांगतो तुम्हाला. आता दुसरं बघा, द कॅट हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. आता इथं हॅड आपला काय आहे? कॉमन आहे. कॉमन तर जमतो, पण हे पण सेंटेन्स काय आहे? चुकीचं आहे. ह्याचं बरोबर उत्तर काय आहे? फक्त आणि फक्त एकच आहे. हे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. का? त्याचं कारण हे जे येतं, द कॅट अनलाइक डॉग्स इज हॅव्हिंग सॉफ्ट पॉज, हे असं सेंटेन्स बनत नसतं. याला अर्थ नाहीये, मिनिंग नाहीये. म्हणजे आयोगाने याचं जे उत्तर दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त काय दिलंय? 1 नंबरचं दिलेलं आहे. हे बाकीचे काय दिलेले तर चुकीचे दिलेले आहेत. का? कारण ह्याला काय आहे? द कॅट अनलाइक डॉग्स हॅड सॉफ्ट पॉज. हे पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स तर होऊ शकत नाही आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये पण होऊ शकत नाही. कारण एखाद्या गोष्टी स्टेट वगैरे काय सांगायचं असलं तिथं हॅज वगैरे वापरतात. त्यामुळं हे जे 2 सेंटेन्स आहेत ते काय आहे? तर चुकीचे. आणि उत्तर फक्त काय आहे? 1 नंबर. ओके. आता पुढचं, द मिनिस्टर म्हणल्यावर किती जण झाले? अरे किती जण? एक. म्हणजे काय आहे तो? सिंग्युलर. मग वर्ब पण काय पाहिजे? बघ इथं इज व्हिजिटिंग सिंग्युलर आलाय ना. सेंटेन्स कसं आहे? बरोबर. आता इथं बाणावरती लिहायचं फर्स्ट सब्जेक्ट नुसार. द जनरल म्हणल्यावर किती जण झाले? किती? हा, मग हा सिंग्युलर आहे, तर इथं वर किल्ड बरोबर आहे का? इथं काय पाहिजे होतं? वॉज किल्ड. मग इथं आपण काय म्हणणार? फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ओके. आता इथं बोथ द मिनिस्टर्स. आता मिनिस्टर्स म्हणलं 1 जण झाला काय? अनेक झाले ना. मग हे काय झालं? प्लुरल. आता हे प्लुरल झालं तर वर्ब पण काय झालं? प्लुरल. मग इथं हॅज पाहिजे का? इथं काय पाहिजे होतं?
हॅव पाहिजे होतं. म्हणजे हे सेंटेन्स कसं होतं, चुकीचं होतं बरं का. ठीक आहे. आता मेघा अँड नॉट हर फ्रेंड्स हॅव बुक्ड द तिकीट्स. आता मेघा म्हणल्यावर एकच जण झाली ना, मग ते सिंग्युलर आहे, तर वर पण कसं पाहिजे, मग हॅव पाहिजे का. इथं काय पाहिजे होतं, हॅज. आणि इथं बाणावरती काय लिहिणार आपण, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे. अजून कुठं लिहायचं राहिलंय का, हा इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे, ह्याचं काही गरज नाहीये, इथं फक्त लिहूया आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय आहे, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे. इथं पण फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. ठीक आहे. आता पुढचे सेंटेन्स कुठे गेलं, हा द प्रोजेक्ट. सांगा आता, सांगा. द प्रोजेक्ट म्हणलं एकच आहे, सिंग्युलर आहे. हा मग वर भीतर रिक्वायर, बरोबर आहे का. हा चुकीचं आहे, कारण रिक्वायर एक आहे V1. इथं काय पाहिजे होतं, रिक्वायर्स. काय पाहिजे होतं, रिक्वायर्स. मग हे V5 आहे ना, मग हे सेंटेन्स कसं होतं, चुकीचं. आता द कंपनी एक आहे का अनेक झाल्या, एक. मग हे कसं आहे, सिंग्युलर. मग इथं काय येणार आहे, अँड द बोर्ड. इथं काय येणार, मेक. इथं मेक येणार आहे का, नाही. इथं काय पाहिजे होतं, मेक्स. ठीक आहे. हा हे राहिलं ना. आता इथं द सायंटिस्ट एकच आहे का नाही, सिंग्युलर आहे. मग इथं कंडक्ट्स, हे V5 सिंग्युलर आलं, बरोबर आहे. बरोबर आहे का. आता द प्रेसिडेंट किती जण झाले, एकच, सिंग्युलर आहे. मग इथं डिस्कस, बरोबर आहे का, नाही. इथं काय पाहिजे होतं, डिस्कसेस. इथं पाहिजे होतं डिस्कसेस. ES पाहिजे. बघा येस शेवटी आल्यावर हे डिस्कस हे पूर्ण एक वर्ब आहे. ठीक आहे. इथं काय म्हणणार आपण, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. इथं पण काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. आता द मदर एकच आहे ना, मग सिंग्युलर आहे, तर इथं लव पाहिजे का, नाही. इथं काय पाहिजे, लव्स. आता इथं कॅरेक्टर, आता हे सिंग्युलर आहे का नाही, मग इथं मॅटर येईन का, नाही. इथं काय पाहिजे, मॅटर्स. काय पाहिजे, मॅटर्स. इथं V5 पाहिजे होतं, हे काय मॅटर, हे काय V1, म्हणून चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे होतं, मॅटर्स. कळालंय, समजलं का, नक्की. मग झालं. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपलं काय आहे, तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 काय होता त्याच्यामध्ये, तर जर का ॲज वेल ॲज असन, विथ असन, अलॉंग विथ असन, टुगेदर विथ असन, त्यानंतर कंट्रोल्ड बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय, बिसाइड्स, लाईक, अनलाईक, अँड नॉट आणि इन ॲडिशन टू असल, तर आपण कुणानुसार वर्ब घ्यायचं, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. कळालंय, समजलं का, नक्की. लॉक किया जाय का, हा ठीक आहे. गेली म्हणून मग टपक्यास. हा आता पेन ठेवून द्या आणि आता इकडे लक्ष द्या. चला पेन बिन ठेवून द्या आणि इकडे लक्ष द्या. आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 संपला. आता आपल्याला आठवण करायची थोडीशी, लगेच रिवाईज करूत आपण. आणि तुम्हाला सांगितलं मी की काय करायचं, तुम्ही पहिली गोष्ट की जास्त वेळ अभ्यास करा बरं का, चांगले. म्हणजे किती वेळ, कमीत कमी 8 ते 10 तास वेळ का अभ्यास करा. 10 तास लायब्ररीत बसले पाहिजेत. पूर्ण दिवसभराचे 10 तास नाही. तुम्ही चहा प्यायला गेल्यावर 3 तास थांबतात आणि लगेच म्हणतात आज 12 तास अभ्यास केलाय, ते नाही जमणार. लायब्ररीत बसून, ठीक आहे. पहिल्या स्टार्टिंगला ज्याला अवघड जात आहे ना, त्यांनी काय करायचं माहितीये का, जे जुने येतं त्यांनी एक आयडिया करायची, फक्त लायब्ररीत बसायचं काम करायचं. म्हणजे मोबाईल का बघा ना, ॲटोमॅटिकली दुसऱ्याचं बघून 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवसांनी अभ्यास करतं. आणि जर लयच अभ्यासच करू वाटत नाही तर एक काम करायचं, मग जे पुस्तकं वगैरे ते नवीन घ्यायचे. नवीन घेतल्यावर माणसाला जराशी इंटरेस्ट असतं, कोणती पण नवीन गोष्ट म्हणलं की काय इंटरेस्ट राहतो, बरोबर. नाहीतर मग उपाय काय आहे, आणखीन एक, जे जुने येतं त्यांनी आणखीन एक
पुस्तक पहिल्या धड्यापासून वाचू नका, जुने एकतर मधी वाचा नाही तर शेवटून वाचलं तरी जमते. कळालं? कारण काय होतंय, तुम्ही पहिल्यांदा फुल एनर्जी मोटिवेट होता, पहिले 3 धडे वाचतात, संपलं. आणि जर का आता कधी कधी काय होतं तुम्हाला सांगतो, की एखादा चॅप्टर तुम्ही वाचायला सुरुवात केली, समजा महाराष्ट्राचा भूगोल घेतलाय, महाराष्ट्राचा प्राकृतिक भाग घेतलाय, की महाराष्ट्र लांबी रुंदी त्यानंतर पर्वत वगैरे, आणि तेवढा वाचला आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही गावाला गेले, चौथ्या दिवशी आले नाही, पाचव्या दिवशी तिकडेच राहिले, 6व्या दिवशी ते वाचू वाटत नाही. तर अशा वेळेला डायरेक्ट सब्जेक्ट बदलून टाकायचं, ते तसंच राहून द्यायचं आणि दुसरा नवीन सब्जेक्ट सुरू करायचा. गॅप पडला एखाद्या सब्जेक्टला की नवीन सब्जेक्ट सुरू करायचा. आणि पहिले धडे तुमचे परफेक्ट असते कधी पण, त्यानंतर पुढचे धडे वाचायचे, म्हणजे तुम्हाला काय होतं, ते जराशी इंटरेस्ट राहतो. दुसरी गोष्ट काय आहे, की संध्याकाळच्याला निवांत झोपले त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मोबाईल झोपून देत नाही तुम्हाला, मला माहिती आहे. ते रीलचा ज्या वेळेस तो वाडावर पडतो त्याच वेळेस तुम्ही बाजूला ठेवून झोपतात, नाहीतर काय झोपत नाही ते लवकर. तर झोपण्याच्या वेळेस फक्त आठवायचं की आपण आज काय काय वाचलंय गड्या, किंवा आज क्लासला गेलो होतो, किंवा जाता जाताना घरी जाताना गाडीवरती विचार करीत जायचा, मोकळं असल्यानंतर एखादा म्हातारे उडवितात, नाही तर की आठवायचं की आज आपण क्लासमध्ये काय काय शिकलोत. सिरियली थोडंसं आठवायचा ट्राय करायचा. पहिल्यांदा सर आलते, त्यानंतर मग असं गेलं होतं, ते थोडंसं तुम्ही आठवीत गेले की तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस झाली ना, की ऑटोमॅटिकली ते रिव्हिजन होतं ब्रेनमध्ये. ठीक आहे, ह्याचा फायदा होतो. म्हणून या गोष्टी थोड्याशा फॉलो करा. इंग्लिशला हलक्यामध्ये घेऊ नका, ते लिहून वगैरे एकदम टाकाटक ठेवायचं, तरच तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि ऑनलाईन वाले पण जे काय येतं, ऑनलाईन लेक्चर बघितलं की लगेच कळतं, आणि जितकं पटकन कळतं तितक्या पटकन विसरतं पण. त्यामुळे लिहून घेतलं पाहिजे, तरच ऑनलाईन लेक्चरचा फायदा आहे, नाही तर ऑनलाईन लेक्चरचा फायदा नाही. तुम्ही पण कुणाची ऑनलाईन बॅच करा, पण त्या बॅच मधलं लिहून घ्यायचं, तरच तुम्हाला समजणार आहे. नाहीतर तुमच्या तात्पुरतं लक्षात राहतं, परीक्षे टायमाला काहीच आठवत नाही. ठीक आहे, चला जाऊन द्या. आता सब्जेक्ट वर अग्रीमेंट पार्ट 4 आहे. तर बघा, आलो होतो मी आज, लवकर आलो होतो, 11:15च्या आसपास, आहे का नाही, 11:10च्या आसपास आलो होतो मी आज. त्यामुळे टेलिग्राम सर्वांनी जॉईन करा. असं टाइम जर एखाद्या वेळेस बदलला, आता एक 8-10 दिवस थोडंसं बदलणार आहे, सायंबर सरांचे पेपर होतं, त्यामुळं काय ते ऍबसेंट होतं. गणिताचं लेक्चर त्यावेळेस होणार नाही, त्यावेळेस आपलं लेक्चर मग 11-10च्या आसपास होणार. ठीक आहे, म्हणून टेलिग्राम दररोज बघून येत चला त्याच्यावरती. आणि प्लस आता त्याच्यावरती मी काय पिक्टोरियल होकॅब वगैरे टाकत असतो. ते आज शब्द टाकलाय उसेरर म्हणजे कोण आहे, तर सावकार, त्याला म्हणतात उसेरर, म्हणजे अधिक व्याजाने जो पैसे देतो ते. तुम्हाला मस्तपैकी चित्र वगैरे, एक दुकानात एक माणूस पैसे व्याजाने देतोय असं दाखवलेलं आहे त्या चित्रामध्ये, म्हणजे तुम्हाला त्या चित्रावरून लक्षात राहायला सोपं होईल. ठीक आहे, आधी आपण MPSCचे PYQ घेऊत, मग तुमचे वनरक्षक, त्यानंतर मग आपलं दारूबंदी पोलीस, यांचे सगळ्यांचे टाकणार मिक्स मध्ये मी. ठीक आहे, चलो. आता बघा, आल्यानंतर मी काय केलं, सब्जेक्ट वर अग्रीमेंट पार्ट 4 घेतला होता. आता PPT वगैरे ते टाकलं, ते काही सांगत नाही. आणि त्यानंतर मग तिथं लिंक सिलेक्ट केल्यानंतर गो लाईव्हच्या आधी मी काय करत असतो, विचारत असतो जागेत का, असं तसं, आहे का नाही, विचारलं होतं ना. मग त्यानंतरून आपण काय केलं होतं, की काही शब्दांना असं ब्लॉक केलं होतं मी, बरोबर. त्याला चौकोन किंवा चौकोन म्हणतो मी म्हणलं होतं, पण तो आयत तयार होतो, आहे का नाही. मग आता त्याच्यामध्ये आपण काय, पहिलं सेंटेन्स होतं ते बघा, संस्कृत ॲज वेल ॲज अरेबिक, आहे का नाही. तिथं ॲज वेल ॲजला आपण काय केलं होतं, असं चौकोन केलं होतं. ठीक आहे, आयत होता तो, पण चौकोन म्हणूया. त्यानंतर दुसरं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये पण आपण प्रत्येकाला असा आयत केला होता. हे असे जवळ 18 सेंटेन्स होते, आहे का नाही. त्याच्यामधलं एक सेंटेन्स जे होतं ते 4 ऑप्शनवालं द कॅटचं, आहे का नाही. त्या प्रत्येक ठिकाणी असं आपण चौकोन 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 केला. ठीक आहे, आणि त्यानंतरून जे 18 एक सेंटेन्स होतं बघा, कॅरेक्टर अँड नॉट, ते सेंटेन्स आहे ना, ते करेक्ट होण्यासाठी मी ते पुस्तकामध्ये बघितलं होतं की ते करेक्ट सेंटेन्स आहे का, कारण त्या आयोगाचं PYQ आहे का नाही. मग ते चेक केलं, तर ती पहिल्यांदा मी हर लिहिलं होतं, पण ते हर नव्हतं, सेंटेन्स लिहिलेलं काय होतं, बरोबर होतं. बरोबर आहे, तिथं लुक्स हा सेकंड सब्जेक्ट होता आपला. बरं, आता त्यानंतरून इथं लिहिलं मी, लिहिल्यानंतरून इथं असं लिहिलं, मग बघितलं की या दोघांच्या मध्ये कोण आहे, एक फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट आहे, होतं ना. मग आपण टोटली 18 सेंटेन्स येतं, या 18 सेंटेन्सला
फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट लिहिलं होतं आहे का नाही. त्यानंतर द कॅटचं ते 4 ऑप्शनवाले त्याला पण मी फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट लिहिलं होतं. आठवते? अरे आठवते का? त्यानंतरून मग आपण इथं पण काय केलं होतं, फर्स्ट सब्जेक्ट आणि सेकंड सब्जेक्ट लिहिलं होतं. आणि मग आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट किंवा ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड म्हणजे आपण कुणानुसार घ्यायचा, फर्स्ट सब्जेक्ट नुसार. मग इथं असा एक बाण काढला होता मी, राईट, असं वरती घेतला होता आणि त्या बाणावरती लिहिलं होतं फर्स्ट सब्जेक्ट नुसार आणि तिथं वर्ब आहे का नाही. मग इथं उभं राहून मी विचारलं होतं फर्स्ट, मग पहिला सब्जेक्ट आपला सिंग्युलर असला तर वर्ब कसं यायचं, सिंग्युलरच. पहिला सब्जेक्ट प्लुरल असला तर वर्ब कसं यायचं, प्लुरलच घ्यायचं ना. अरे आठवते ना. आणि मग त्यानंतरून आपण काय करायचो, प्रत्येक सेंटेन्स आहे त्याच्यामधलं संस्कृत सिंग्युलर आहे, मग तिथं टीच नाही टीचेस पाहिजे होतं आहे का नाही. केलं होतं ना तिथं मग टीचेस, कारण टीच हे काय V1 आणि V1 काय असतं, प्लुरल. अजून पण काहींच्या मेंदूला ऍक्सेप्ट करायला जड जातंय की ज्या वर्बला यस किंवा एस असतो तो वर्ब कसा असतो, सिंग्युलर असतो. कसा असतो, सिंग्युलर, तो प्लुरल नसतो. ठीक आहे. मग ते टीचेस आणि बाणावरती आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार लिहित होतं, बरोबर. त्यानंतर दुसरा तिसरं असं करत होतं. असं बाकीचे सेंटेन्स पर्यंत गेले होते. मेघाचं एक सेंटेन्स होतं तिथं मग फर्स्ट सब्जेक्ट नुसार लिहिलं होतं. बाकीच्यांचं विसरलेल्याचं परत मी फर्स्ट सब्जेक्ट नुसार लिहिलं होतं ना, बाणांवरती बॅक साईडला घेऊन लिहिलं होतं का. आता त्यानंतरून मग ते कॅटचं एक एक्झाम्पल होतं की कॅटचं जे त्याच्यामधलं पहिला ऑप्शनच बरोबर आहे आयोगाच्या म्हणण्यानुसार, त्याच्यामधलं तिसरा ऑप्शन आणि चौथा म्हणजे इज हॅव्हिंग आणि हॅड हे जे ऑप्शन होतं ह्याच्यामुळं त्या सेंटेन्सचं मिनिंग नाही होत आणि होत पण नाहीये, कारण ते हॅड म्हणलं की पास्ट टेन्स मध्ये ती ऍक्शन होती, त्यामुळे त्याला मिनिंग म्हणजे अर्थही नाही ते सेंटेन्स. आणि म्हणून त्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे. मग असं करत करत आपण हे 18 सेंटेन्स सोडले होते. कॅरेक्टर अँड नॉट लुक्स तिथं काय मॅटर हे चुकीचं होतं, मग तिथं काय मॅटर्स केलं होतं आपण आहे का नाही. मग असे टोटल 18 सेंटेन्स सोडले होते आपण, आठवते का. ठीक आहे. मग आता इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 आपलं काय झालं, संपलं. कळालं तुम्हाला, नक्की नक्की कळालं. ठीक आहे. मग आता आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 5 आपल्याला काय करायचंय, लगेच बघायचंय. तोपर्यंत मी काय करतो, लिंक चेंज करतो.